नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। पारंपरिक बहुरूपी कला जपलेले नितीन शेगर आपल्या समवेत आहेत। वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या गावचे रहिवासी आहेत। आपण त्यांच्याशी भेटणार आहोत, बातचीत करणार आहोत। नितीनजी आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। या ठिकाणी नितीन शेलार आहेत। काय सांगाल, आपण ही कला जिवंत ठेवलेली आहे? बहुरूपी कलाकार माणसं आपले शिवाजी महाराजांच्या काळापासून कलाकार माणसं आहेत। गुप्तेहर होते बहिरीजी नाईक, पण तिथनं बहुरूपी कलाकार माणसं आहेत। म्हणजे कोण कोण बहुरूपी वासदेव, पिंगळा, गोंधळी हे लोक रूप धारण करायचे आणि महाराजांना येऊन सांगायचे। पण त्या पावलावर महाराज चालायचे। मग तिथनं पुढं बहुरूपी कलाकार आपले लोप चालले। आता टी व्ही मोबाईलनं बहुरूपी कलावर दुर्लक्ष आलं। आता काय दिवसानं बहुरूपी आमची पिढी बंद, आता आम्ही करतोय, आमची पोरं करू शकत नाही। आता पोरी बेरी शिकायला लागलेत। नितीनजी गाव कुठलं आपलं? माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर, गाव माझे आळापूर। काय नेमकं शिक्षण काय तुमचं? नेमकं माझं शिक्षण काय झालं नाही, थोडंफार पण नाही काहीच। माझा आता 8वीला आहे, 6वीला आहे। भावाचं शिक्षण झालं माझं MSW। आता भाऊ पुणे जॉबला। आता इथनं पुढं म्हणजे आता बहुरूपी कला हा लोप होत चालली साहेब। वडील काय करतात? वडील माझे वीज करायचे, वडील आजोबा माझे बहुरूपीच होते। कोणताही पिढीचा व्यवसाय आपला। काय नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय? किती जण भाऊ, किती बहिणी? आम्ही 4 भाऊ 1 बहीण। शिक्षण तुमचं तर नाही, बाकीच्या भाऊ बहिणींचं शिक्षण काय? भावांचं नाही, चुलत भावाचं शिक्षण झालेलं आहे, माझं बी शिक्षण नाही। काय शेती वगैरे काय वेळापूरला? आपल्या शेती बिती काय नाही, मजुरी करून खाणे, गावाकडे गेले कामधंदा करायचा आणि खायचे। काय किती दिवस हा व्यवसाय करता किंवा कला सादरीकरण करता? कुठं कुठं जाता तुम्ही? कला सादर करणं फलटण तालुक्यात आम्ही गणपती सीझनला येतो। म्हणजे गणपती श्रावण महिन्यात आलो, 1-1.5 महिना थांबतो। वर्षभर आपली कलेचं सादरीकरण करता? वर्षभर नाही, वर्षातनं 4 महिने। आता 2 महिने एप्रिल मे 2 महिने। आणि बाकीचे मग 8 महिने काय करता? 8 महिने कामधंदा करतो, मुजरी काम। काय करता नेमकं? काय असेल ती मुजरी काम। मुलं किती आहेत? काय शिक्षणाचं काय? 2 मुलं आहेत मला, 1 कन्या आहे। मुलगा 1 8वीला, 1 6वीला आहे। पत्नी काय करतात? शिक्षण काय त्यांचं? पत्नीचं बी शिक्षण काय 5वी 6वी झालं असं। शासनाकडे काय तुमच्या मागण्या आहेत का? शासनानं आम्हाला काय मानधन करावं, बहुरूपांना थोडं सहकार्य करावं, मुलांच्या शिक्षणात सहकार्य करावं। या कामाची एक अशी आहे की आम्हाला कुठं जमीन नाही, जागा नाही, काही नाही। शासनाने एक आम्हाला सगळ्यांना गायरानमधलं मला काचेतलं मला 1-2 एकर 1 एकर जमीन दिली, ती आम्ही करून खाऊ शकतो। कुठला समाज येतो तुमचा नेमका? आम्ही नाथपंथी डवरी गोसावी। महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचा समाज जास्त आहे? आपला समाज पूर्ण महाराष्ट्रात आहे। तुमची पण आहे, माळशिरस मध्ये आहे, अकलूज मध्ये आहे, येळापूर मध्ये आहे। म्हणजे आपलं पूर्ण आम्ही हिंदू नाथपंथी डवरी गोसावी। शासनाच्या सवलतींचा कुठला फायदा घेता का नाही? सवलतीचा काय शिक्षण नसल्यामुळे काय फायदा अजून सध्या काय झाला नाही सर। इतर सवलती कुठं घरकुल असेल, कुठं घरकुल बिलकुल मध्ये काय कांची नावं बसली, काय कांची नाही। आता आम्हाला जातीचा 61 सालाचा पुरावा मागतात। आमची बहुरूपी लोक भटकी जमात, 61 वर्षाचा पुरावा कुठला आणायचा? आम्ही आता मुलांच्या शिक्षणाचा जातीचा दाखला नाही, उत्पन्न दाखला मागते तिथं बरेच लोक कुठल्या कामाला। तुमच्या समाजामध्ये असं कुठलं नेतृत्व आहे का नाही की तुमच्या समाजाचा प्रश्न सोडवेल? असं कोण नाही, कोण एकही नाही कुठलं? सर्वात जास्त समाज कुठल्या जिल्ह्यामध्ये एकवटलेला आहे? आमचा समाज पूर्ण महाराष्ट्रात आहे। म्हणजे जाईन त्या तालुक्यात 2, 3, 5, 7, 8, 9 घर आहेत। फलटण तालुक्यात आहेत, माळशिरस तालुक्यात आहेत, बारामती तालुक्यात, इंदापूर तालुक्यात आहेत, तिकडं पाटस, भिगवण, असं म्हणजे मोहोळ। कलेच्या माध्यमातून तुम्ही कुठपर्यंत पोहोचला? महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये फिरला? आम्ही बारामती, फलटण, मसवड, दहिवडी, उडूज, फलटण, विटा, तासगाव ही पत्र जातो। लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? काही लोक कलेची कदर करतात, काही लोक टिंगल करून आपले काय कलेचे आधार आहे तीच कलेचा अमान करतात, नाही तर बाकी लोक काय वाईट बोलते। कामधंदा करा, हे करा, तुम्हाला काय झालं? तर आम्ही बहुरूपी कलाकार माणसं जुनी आहेत ना, पूर्वी बसणं आलेले आहेत। आम्ही आता कला सादर करून माणसाची आम्ही कॉमेडी करून, हे करून, मनोरंजन करून आमचं पोट निधन करतो। म्हणजे पोटासाठी काय ना काय बक्षीस कोण देते, कोण धान्य देतं, कोण पैसे देते, कोण सहकार्य करतात। करा, तुमचं सुरू करा। चला काकू चला, लग्नाला चला, पोरं बांधा खामाला, कुत्रिका काकाला, बाजरीच्या पोळ्या, मिठाचा लाडू, शेंबडाची कढी, ढेकणाची उसळ, लिंबोळीचा शिरा। आता आमच्या सासऱ्याच्या पप्पांचं लग्न आहे, तुम्हाला आयर घेतलाय, 1.5 तोळ्याची नथ आहे, 14 किलोचा तोड आहे, 35 कोची बोरमाळ आहे, बसाला फडपट्टी, राहायला झोपडपट्टी, कर्ज काढा सोसाठी, प्यायला हाडपट्टी, पत्र्या ऊस लावलाय, चुलीत मोटर आहे, पाईपलाईन भीतीवर आहे, डांबरी बैमुग आहे, मोलदावर हिर लावलेला। काल बर्फाची फॅक्टरी लागली, 40 कोटी नुकसान झाली, पेट्रोल टाकून उजून आलो, यात माझा फायदा झाला। माझा फोन नंबर लिहून घ्या, 9860-251 बोकाड, बक्कल नंबर 420। जय महाराष्ट्र, जय हिंद। इतरांना बरबरून हसवणारे बहुरूपी कलाकार, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही कला त्यांनी जपलेली आहे।
मात्र आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। खरं तर शासनाकडून त्यांची जनगणना होणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही, शेती नाही त्यांच्याकडे, खरं तर फक्त कला हे जीवन त्यांचं आहे। मात्र आता त्यांच्या मुलांना कुठेतरी उच्च दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे, या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न होणं गरजेचं आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण।